हरियाणा सरकारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। भाजप सरकार अल्पमतामध्ये आल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी हरियाणा काँग्रेसने केलेली आहे। राज्यपालांना लिखित स्वरूपामध्ये ही मागणी केली आहे। 3 अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यातील नायब सिंग सैनी सरकार अल्पमतामध्ये आल्याचा पत्रात उल्लेखही करण्यात आलेला आहे। तर काँग्रेसने सरकार बनवण्याचा दावा केला तर पाठिंबा देऊ असं जेजेपी पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांनी म्हटलेलं आहे। आणि याच महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, आपण पाहतोय हरियाणा सरकारमध्ये आता मोठी उलथापालथ सुरू झालेली आहे, नेमकी काय अपडेट देणार? श्वेता, 90 सदस्यांच्या विधानसभेमध्ये सध्या भाजपकडे जरी 40 आमदार असले तरी त्यांना 6 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता। मात्र त्यात 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानं 45 हा बहुमताचा आकडा भाजपकडे आता राहिलेला नाहीये। त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आलेलं आहे अशी मागणी काँग्रेसकडनं राज्यपालांकडे करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती सरकार लागू करावं अशा पद्धतीची मागणी देखील काँग्रेसनं राज्यपालांकडे केल्याचं बघायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर सध्या काँग्रेसकडे 30 आमदारांचं संख्याबळ आहे, सोबतच 10 आमदार जे आहेत ते दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पक्षाचे आहेत। त्यामुळं काँग्रेसनं सरकार बनवण्याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका जेजेपीने घेतलेली आहे। त्यामुळे काही अपक्ष आमदार काँग्रेस आणि जेजेपी हे सगळे मिळून विधानसभेमध्ये सरकार सत्ता स्थापनेचा दावा करतात का हे बघावं लागणार आहे। सोबतच जर या ठिकाणी हरियाणामध्ये जर बहुमत चाचणी झाली तर भाजप आपलं सरकार वाचवतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर हरियाणामध्ये भाजप आपलं सरकार वाचवू शकतं का?